महाराष्ट्रभर आपण असणारा वेगवेगळा आदिवासी समूह आहे, मग तो कोकणातला असेल, कातकरी असेल, कोकणा असेल, भिल्ल असेल किंवा गडचिरोली चंद्रपूरकडचा माना असेल, गोंड असेल, प्रधान असेल, हलबी असेल, या सगळ्यांचा असताना आपण आता एकत्र संघटन बांधायला सुरुवात केली. याच्या अगोदरही असणारे प्रयत्न पक्षाच्या वतीने चालले होते, परंतु कधी यश यायचं, कधी यश यायचं नाही. पण यावेळेस महाराष्ट्रामधला असणारा हा जो आदिवासी समूह आहे की ज्याच्या लक्षात आले की आपली असणारी एक वेगळी संस्कृती आहे, आपल्याला असणारा एक वेगळा कायदा झाला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे, आर्थिक उन्नतीसाठी आपला असणारा बजेट एक वेगळं आहे. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की आदिवासी भागामध्ये जर आपण विभाजन केलं तर त्याच्यातले दोन भाग आहेत. एक भाग जो ट्रायबल प्लॅनमध्ये येतो आणि दुसरा असणारा नॉन ट्रायबल प्लॅनमध्ये येतो. अशा रीतीने असणारं शासकीय दृष्टिकोनातून आदिवासी समूहाला असणारं विभाजित केलेलं आहे. बौद्ध धर्मीय सेवा समिती पुणे यांच्या वतीनं आणि इंडो एशियन मेटा फाउंडेशन इंडियाच्या सहकार्यानं श्रीलंकेहून प्रथमच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिधातू पुण्यात येत आहेत. त्यानिमित्त दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी मुकुंदराव आंबेडकर चौक, विश्रांतवाडी, पुणे येथे संध्याकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत तथागत भगवान बुद्धाचा अस्थिकलश वंदनेचा भव्य कार्यक्रम आयोजित होणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघ आणि आदरणीय भीमरावजी आंबेडकर तसंच सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत अस्थिधातू कलशाचं दर्शन समस्त बौद्ध बांधवांना घेता येईल. या पवित्र प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत धम्मदेसना आणि महापरित्राण पठणही सुरू राहणार आहे. अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजक विवेक बनसोडे, सर्जेराव भाऊ वाघमारे, नितीन गजबिये, युवराज बनसोडे यांनी केलं आहे. सोबतच सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांच्या वतीनं बौद्ध भिक्खूंना चिवरदान तसेच अनुयायांसाठी खीर वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहून तथागतांच्या अस्थिधातूंचे दर्शन घ्या आणि धम्माच्या मार्गावर पुढे चला. दिनांक 10 सप्टेंबर 2024 मुकुंदराव आंबेडकर. ट्रायबल प्लॅन आणि नॉन ट्रायबल प्लॅन सगळं बजेट जे आहे ते ट्रायबल प्लॅनमध्ये त्या ठिकाणी खर्च केलं जातं आणि जो नॉन ट्रायबल प्लॅनमधला जो आहे त्याच्याकडे असणारा फारसं लक्ष दिलं जात नाही अशी परिस्थिती आहे. एक आवाज म्हणून आदिवासी समाजाचा महाराष्ट्राभर उठला पाहिजे. एकेकाळी आदिवासी समूहातून जे आमदार निवडून जात होते ते सरकारला, म्हणजे कुठल्याही पक्षाचे असते, मी स्वतः 80 साली ते असताना बघितलेलं आहे की एखाद्या आदिवासीच्या प्रश्नावरती मग तो काँग्रेसमधून निवडून आलेला असेल किंवा समाजवाद्याकडून निवडून आला असेल किंवा त्या काळचा असणारा जनसंघ असेल ते जनसंघाकडून निवडून आला असेल, तो आदिवासी म्हणून असणारा एकत्र यायचा. सरकार कोणाचंही असं म्हणत आहे की तुम्ही आमची जर कामं केली नाही तर आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार. मग तो धमकीच देतो, तो शासनाला धमकी देत होता आणि आपली कामं करून घेतो. आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये जे निवडून जातात त्यांच्यामध्ये ती धमक राहिली नाही की जी अगोदरच्या आमदारांमध्ये असेल.
आणि म्हणून आता सरकार जे म्हणेल त्यालाच होयबा म्हणणारा असणारा आमदार त्या ठिकाणी निवडून होतात. आदिवासी भागामधला असणारा हा जो सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो जमिनीचा आहे. काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी बळकावलेल्या आहेत आणि काही ठिकाणी जागा नाही म्हणून असणारं शासनाच्या जागेवरती आदिवासी स्वतःचं कुटुंब करून त्या ठिकाणी असणारा राहतो, अशी परिस्थिती आहे. जिथे जमिनी बळकावलेल्या आहेत, एक फार मोठा लढा 72-73 साली झाला आणि 72-73 साली त्या लढ्याचा असणारा फलश्रुती अशी झाली की एक कायदा करण्यात आला आणि तो कायदा असा करण्यात आला की 1 जानेवारी 84 या सालापर्यंत, म्हणजे ज्या साला कायदा झाला या दिवसाच्या अगोदर आदिवासीच्या असणाऱ्या जमिनी, मग त्या कोणी विकत घेतल्या असेल, कूळ लावला असेल, अमुक घेतला असेल, काही लावलं असेल, या सगळ्या जमिनी शासन जमा होणार आणि शासन जमा झाल्यानंतर ती पुन्हा असणारं आदिवासीला, पण ज्याची मूळ जमीन होती त्याला पुन्हा असणारं रिग्रँड केला जाईल, असा असणारा 84चा असणारा कायदा आहे की तो आजही अस्तित्वामध्ये आहे. 84च्या नंतरचा जो प्रश्न आहे त्याचाही तोडगा असणारा त्या ठिकाणी निघालेला आहे आणि त्याचा असणारा एक वेगळ्या पद्धतीचा असणारा अर्ज हा आपल्याला कलेक्टरला त्या ठिकाणी करावा लागतो आणि तो कलेक्टरला आपण अर्ज केला की त्या जमिनी सुद्धा परत मिळू शकतात, अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु त्याला प्रयत्न करावे लागतील, त्याच्याच बरोबर असणारी सगळी कागदपत्र त्या ठिकाणी जोडावी लागतील, अशी एक परिस्थिती आहे. दुसरं मी त्या ठिकाणी असणारं मानतोय की आपण आपला स्वतःचा असणारा अधिकार पूर्णपणे वापरत नाही. ग्रामपंचायतीमध्ये आपण असताना बसतो, ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा निधी येतो, काही वेळेस तो निधी असणारा आदिवासी पाड्यांसाठी असताना वेगळा येतो, अशी परिस्थिती आहे. तर जे सदस्य आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला निधी किती आला तो बघितला पाहिजे आणि त्याच्यापैकी पाड्यावरती किती असणारा खर्च करायची योजना झाली आहे त्याच्यावरती आपण असणारं लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे. या 2 गोष्टी आपण असणाऱ्या त्या ठिकाणी केल्या तर ग्रामपंचायतीला असणारा निधी हा पाड्यांवरती खर्च केला जाईल. मग पाणी, वीज याचा जो आपण असणारा प्रश्न या ठिकाणी मांडतोय त्याला कदाचित आपल्याला असणारं सोडवता येईल, हा त्याच्यातला भाग. दुसरं जे आहे ते तालुका पंचायत समिती आहे. तालुका पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर वरती जिल्हा परिषद आहे. आपण याही ठिकाणी स्वतंत्ररित्याने, म्हणजे इथला असणारा काँग्रेसच्या जोरावरती नाही, राष्ट्रवादीच्या जोरावरती नाही, का तिकडनं निवडून आलात तर मग बंधन येतं, पक्ष सांगेल तेच करा, तुम्हाला पाहिजे ती करता येत नाही. आणि म्हणून या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात सुद्धा आपण असं निवडून आलं. याच्यापेक्षा मी असं म्हणेन की मावळ या भागामध्ये आदिवासी मतदार मोठ्या संख्येने. आता आपण सगळ्यात मोठ्या संख्येने आहोत हे दाखवण्याचं कसं? तुम्ही दाखवणार कसे की आम्ही मोठ्या संख्येने आहोत? दखल घेतली पाहिजे. आता ही दखल घ्यायची कशी?
उपाय सांगा मला कोणीतरी. दखल घ्यायची कशी, किंवा माझी एवढी आदिवासींची एवढी ताकद आहे हे तुम्ही दाखवणार कसं? मतदानातून. आता हे मतदान तुम्ही काँग्रेसवाल्याला केलं तर दिसणार का? तुम्ही राष्ट्रवादीला केलं तर दिसणार का? तुम्ही उद्धव ठाकरेला केलं तर दिसणार का? तुम्ही एकनाथ शिंदेला केलं तर दिसणार का? तुम्ही भारतीय जनता पक्षाला केलं तर दिसणार का? आज या भागामध्ये काय सांगितलं जातं की आदिवासी फार थोड्या प्रमाणात, नाहीच्या प्रमाणात. जसं लहान मुलगा रडल्याशिवाय त्याला दूध दिलं जात नाही, खाय प्यायला दिलं जात नाही, तशा रीतीने मी इथल्या सगळ्या आदिवासी बांधवांना आवाहन करणार आहे की तुम्ही तुमची ताकद दाखवून द्या. 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर विधानसभेचा उमेदवार निवडणुका येतील. एक उमेदवार उभा करायचा, तो हारो की जिंको याची पर्वा नाही. तो उभा कशासाठी करायचा आहे? उभा करण्याचा उद्देश काय? ती मतातून दिसते. त्या उमेदवाराला जर आपण उभं केलं, तो आपल्या गावी येऊ न येऊ, तो आपल्या पाड्यावरती आला नाही असं धरून चला, पण माझं मत मी त्याला करणार. ज्या दिवशी हे आपण केलं, ज्या दिवशी आपण हे केलं आणि या भागामध्ये एक 40,000 50,000 हा आदिवासी मतदार आहे, ज्या दिवशी आपण दाखवून दिलं, इथली सगळी राजकीय सत्ता ही तुमच्या दारावरती येईल. आज जे आपण लढतो, कारण का इथल्या राज्यकर्त्याला एकच भाषा कळते. इथल्या राज्यकर्त्याला एकच भाषा कळते आणि ती म्हणजे की मला सत्तेमध्ये बसायचं असेल तर मतदार जोडला पाहिजे. सत्तेमध्ये बसायचं असेल तर मला मतदार जोडला पाहिजे. आणि मतदार जोडायचं असेल तर त्याची जी छोटी छोटी कामं जी आहेत ती आपण त्या ठिकाणी केली पाहिजेत. त्याची तरतूद आहे. तरतूद नाही असं नाही, घरकुलाची तरतूद आहे तर आहे. अंमलबजावणी का होत नाही तर जागा नाही. जी काही गायरानाची जागा आहे, ग्रामपंचायतीने ठराव केला पाहिजे होता ही ग्रामपंचायतीची जागा आहे. तहसीलदाराला सांगितलं पाहिजे होतं की ही असणारी घरकुलासाठी वापरण्यात ग्रामपंचायतीची हरकत नाही आणि ही नाव आहेत, यांना देण्यात यावी. तहसीलदारांनी मान्य केलं असतं, घरकुलची योजना त्या ठिकाणी राबवली गेली. परंतु आपण या सरकारला भीती दाखवलेली नाही. कदाचित भीती दाखवली असती, भीती दाखवली असती हे पाठीमागे पळत राहिले असते, अशी परिस्थिती आहे. ही भीती दाखवायचं पहिल्यांदा आपण असणारं षडयंत्र या ठिकाणी केलं पाहिजे. कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, आलेले जेवढे प्रश्न आहेत तेवढे आपण त्या ठिकाणी मांडू. त्याच्यापैकी जेवढे मार्गी लावता येतील तेवढे मार्गी आपण लावू. पण हा आपला प्रयत्न आहे. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये इथलं सरकार आपल्याकडे आलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. आणि सरकार आपल्याकडे आलं पाहिजे हे जर बघायचं असेल तर माझी ताकद एवढी आहे, तुला ठेवायचं की काढायचा हा माझा अधिकार. तुला ठेवायचं की तुला पाडायचं हा माझा अधिकार. कोणाला वाटतं मी पडलो पाहिजे? कोणालाच वाटत नाही मी पडलो पाहिजे. नाही वाटत ना,
आम्हालाही वाटत नाही की तुला पाडावं, पण तू आमची कामं कर, तू आमच्या समस्या सोड, तू आमच्या असणाऱ्या समस्या सोड, त्या ठिकाणी सोडवत असेल तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत. पण एकदा ही ताकद दाखवल्याच्या नंतरचा असणारा परिणाम हे आपण लक्षात घेतलं. आणि म्हणून इथे मागितल्याशिवाय काही मिळत नाही अशी जी परिस्थिती आहे, त्याच्याच बरोबर ती मिळवायची असेल तर ती ताकद सुद्धा दाखवणं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. आणि म्हणून मी म्हणालो या ठिकाणी की आम्ही महाराष्ट्रभर, म्हणजे आज फक्त पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्याचं नाही किंवा खेडमधला असं नाही किंवा जुन्नरमधला आहे तिथलेच प्रश्न नाहीत, तर हा सगळ्याच भागातला महाराष्ट्राचा प्रश्न आहे की तो आदिवासींचा प्रश्न दुर्लक्षित होत चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. एक साधी मागणी आहे की गेली 7 वर्ष आंदोलन चाललंय पण सरकार मान्य करायला तयार नाही. पूर्वीच्या कालावधीमध्ये जे विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स होते त्या हॉस्टेलमध्ये त्याला लागणारं सगळं सामान मिळत असं, जे पुस्तकापासून कपडे लत्त्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत. काही हॉस्टेलमध्ये चोरी झाली नाही असं नाही, पण शासनाने योजनाच योजनाच काय बदलली, सगळं बंद केलं आणि आम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे टाकतो, आम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे टाकतो. त्याला असं त्यांनी डीबीटी असं म्हटलं, डायरेक्ट बँक ट्रान्सफर. आता ज्यांना बँकमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं त्या पोरांना बँकेतून पैसे काढा आणि नंतर मग सकाळच्या नाश्त्यालाही बाहेर जा, दुपारच्या जेवणालाही बाहेर जा, संध्याकाळच्या जेवणालाही बाहेर जा, आणि किती खर्च करायचा आणि किती खर्च करायचा नाही याचं त्याच्याकडे आकलन राहिलं नाही. आणि म्हणून 10 दिवसात 15 दिवसात पैसे संपले की उरलेल्या दिवशी तो असणारा गावी निघून जायचा अशी असणारी परिस्थिती. शासनाच्या ह्या धोरणामुळे 30% हॉस्टेलमधला विद्यार्थी यांनी शाळाच सोडली, कॉलेज सोडलं अशी असणारी परिस्थिती. अनेक विद्यार्थ्यांचे आंदोलन झालं. नाशिकमध्ये आजही गेलं तर उपोषण आदिवासी कार्यालय जे आहे ते आदिवासी कार्यालयासमोर उपोषण आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी 1 लाखाचा असणारा आदिवासीचा मोर्चा हा नाशिकमध्ये निघाला. एखाद दुसरा फक्त टीव्ही चॅनलवाल्यांनी दाखवला, उरलेल्यांनी त्याची दखलही घेतली नाही अशी परिस्थिती आहे. मागणी काय होती की हे जे बँकेत तुम्ही आमच्या पैसे टाकताय हे बंद करा. जुनी पद्धत जी होती की आम्हाला जेवायला, कपडे, शिक्षण आणि येण्या जाण्याला तो वॉर्डन जो खर्च देत होता तो पुन्हा आम्हाला त्याच पद्धतीने सुरुवात करावी. 7 वर्ष लढा त्या ठिकाणी सुरुवात झालाय पण अजूनही शासन त्या ठिकाणी मागायला तयार नाही अशी परिस्थिती. आता नवं संकट सगळ्यांवरतीच आलेलं आहे अशी परिस्थिती. SC ST दोघंही जे आहेत या दोघांवरती सुद्धा एक नवं संकट आलेलं आहे हे आपण लक्षात घ्या. अजून अंमलबजावणी नाही पण अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ते संकट काही आहे की आज आपल्याला वेगवेगळ्या योजना मिळतात, वेगवेगळ्या योजना मिळतात, लाभ मिळतो आपल्याला. जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये म्हटलंय की तुम्ही एक लाभ घेतला, ज्या सवलती मिळतात त्या सवलतींमधला एक लाभ तुम्ही जर घेतला तर तुमच्या कुटुंबाला यापुढे कुठलाही लाभ मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती. म्हणजे तुम्हाला एक लाभ मिळाला, कुठलाही लाभ असेल तो एक लाभ मिळाला की यापुढे तुमच्या कुटुंबाला पुन्हा दुसरा लाभ मिळणार नाही, तुम्ही त्या यादीच्या बाहेर गेलात असा असणारा निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून जिथे छप्परच फाटलेला आहे, जिथे छप्परच फाटलेला आहे तिथे एक
मिळाला, तो बाहेर गेला, तर त्याला छप्पर मिळणार कुठून आहे? आणि म्हणून हे एक सगळ्यात मोठं एससी आणि एसटी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब असे जे आहेत, दोन्ही आदिवासी आणि शेड्यूल कास्ट दोघांवरती ही टांगती तलवार आहे, हे आपण सरळ लक्षात घ्या. या टांगत्या तलवारीला पाठिंबा सेनेने दिलेला आहे, भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे, काँग्रेसने दिलेला आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा दिलेला आहे. या सगळ्या पक्षाने ही भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे की एकदा तुम्हाला लाभ मिळाला, आरक्षणाचा एकदा लाभ तुम्हाला मिळाला की यापुढे त्या कुटुंबाला लाभ मिळणार नाही, तो यादीतून बाहेर जाईल आणि कुठल्याही पद्धतीने त्याला आरक्षणाचा फायदा नाही. हा निर्णय झाला आणि हा निर्णयाला इथल्या सगळ्या राजकीय पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. मागाशी मी जे म्हणालो की आदिवासी समूह हा एकत्र येत नव्हता, कारण का कातकरी हा आपण असताना पाहिला तर कोकणामध्ये आहे, तो कातकरी आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिळत नाही. किंवा मी मागाशी जसं म्हटलं की गोंड असेल, बडामाडी असेल, हा कोकणामध्ये किंवा असताना खानदेशमध्ये आपल्याला कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही. तो वेगवेगळ्या विभागामध्ये विखुरलेला आहे, त्याचं अस्तित्व तो घेऊन चालला होता. पण आज ज्यावेळेस सगळ्या आदिवासींवरतीच एक संकट आलेलं आहे, त्यावेळेस ते सगळेजण एकत्र येऊन आपण महाराष्ट्रातले आदिवासी आहोत आणि आदिवासी म्हणून आपण लढा हा आपण उभा केला पाहिजे. याचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि आपण सुद्धा स्वागत केलं पाहिजे हे आपण लक्षात. एवढ्या 70 वर्षानंतर या देशातला आदिवासी हा नुसता पॉलिटिकल जागृत झाला नाही, तर स्वतःचे अधिकार वाचवण्यासाठी तो आता पुढाकार घेतोय आणि शासनाशी आणि इथल्या पक्षांशी दोन हात करण्याची तो आता भाषा त्या ठिकाणी बोलतोय. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे, की आपण आपल्या मर्जीवरती सत्तेमध्ये आपण गेलो, तर आपल्याला आपले प्रश्न सहजरित्याने सोडवता येतील हे आपण लक्षात घ्या. सहजरित्याने सोडवता येईल, सहजरित्याने आपल्याला सगळं त्या ठिकाणी सोडवता येईल. आज सत्तेमध्ये नसल्यामुळे आज अनेक प्रश्न तिथल्या असणारे लोंबकळत आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि या पक्षांची मानसिकता मी आपल्यासमोर आताच ठेवली की त्यांना एक संधी मिळाली, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून एक संधी मिळाली की आदिवासीला एकदाच फक्त आरक्षण द्या आणि नंतर आरक्षणाच्या बाहेर. या भूमिकेला सगळ्याच राजकीय पक्षाने होय म्हटलं आणि आम्ही त्याचा अंमलबजावणी करू म्हणून त्या ठिकाणी सांगितले. तेव्हा आपल्याकडे ह्या चारही पक्षांचे माणसं मतदान मागायला आले, ते त्यांना असं म्हणा की तुम्ही आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात, आता तोंडावरती तुम्ही आम्हाला म्हणणार नाही आम्ही विरोधात आहोत, पण तुमच्या पक्षाच्या अध्यक्षाने पाठिंबा दर्शवलेला. तुमचे मुख्यमंत्री जे आहेत ते असे म्हणतात की आम्ही असं अंमलबजावणी करू, तुम्हाला मतदान देऊन आम्ही आमच्या पायावरती कुलाडी मारून घेणार नाही. ही भूमिका आपण असं त्या ठिकाणी घेतली पाहिजे. या निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही पक्षाचे नाही अशी भूमिका आपली असली पाहिजे. उद्या ही भूमिका आपण घेतली नाही आणि यांनाच पुन्हा सत्तेवरती बसवलं तर ते आपल्याला उत्तर काय देणार आहेत? आमची तर भूमिका तुम्हाला माहित होती, आम्ही काय भूमिका घेणार होतो हे आम्ही अगोदरच मांडलेलं आहे.
तेव्हा तुम्ही आम्हाला सत्तेवरती बसवलंय, याचा अर्थ की आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती तुम्हाला मान्य आहे की आदिवासी आणि एससीला एकदाच आरक्षण द्या आणि नंतर आम्हाला आरक्षणाची गरज नाही. स्टॅम्प कोणी मारला मतदान देऊन? एससी एसटी दोघांनी. त्या भूमिकेचं अंमलबजावणी झाली पाहिजे. याला स्टॅम्प मारला कोणी तर एससी आणि एसटी दोघांनी मारला. त्याच्यामुळे पुन्हा आरक्षणाचा लढा हा उभा करण्याचा अधिकार आपण गमावतो हे लक्षात घ्या. मी कितीही काँग्रेसवाला असो, मी कितीही एनसीपी वाला असो, मी कितीही असणारा उद्धव सेनेवाला असो, मी कितीही इथला असणारा बीजेपीच्या पक्षामधला असो, परंतु या निवडणुकीमध्ये मी या पक्षाचा नाही हे पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. याचं कारण की पुढच्या पिढीचं संरक्षण करायचं हे लक्षात घ्या. तुम्ही खाऊन पिऊन सुखी आहात का? तर अगोदरच्या पिढीने लढलं. ते जपणं हे आपलं काम आहे. ते जपून पुढच्या पिढीला जसंच्या तसं देणं ही आपली जबाबदारी आहे. उद्या आश्रमशाळा बंद झाल्या, उद्या सरकारी शाळा बंद झाल्या, उद्या इथे असणारं सगळंच खाजगीकरण झालं तर आपल्याला जागा राहणार आहे का हा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. जे काही शिक्षण महागडं होतंय त्या फिया आपल्याला परवडणार आहेत का? आणि म्हणून आपल्याला पुढच्या पिढीसाठी आपल्या प्रश्नाबरोबर पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला लढायचं आहे आणि त्यांचा अधिकार आपल्याला शाबूत ठेवायचा आहे. का त्यांना मताचा अधिकार नाही, आपल्याला मताचा अधिकार आहे. तो 18 वर्षाचा होईपर्यंत त्याला मताचा अधिकार नाही. त्याच्यामुळे त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण एवढे लांबून चालत चालत या ठिकाणी आलात, गाडी घोड्यातून आपण असणारा आलात. ही आदिवासी परिषद आपण असणारी या ठिकाणी यशस्वी केली, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असणारा धन्यवाद मानतो. आणि उद्या विधानसभेमध्ये ही खूणगाठ बांधा. काय वाकडं कोणाचं होत नाही. तुम्ही खूणगाठ बांधली तर कोणाचंच काही वाकडं होत नाही. पण खूणगाठ काय बांधायची आहे तर मला ह्या मावळातली ताकद किती आहे ही मला दाखवायची. तो जिंको हारो याची चिंता नाही. आपल्याला हॅलो 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 आपल्याला दखलपात्र व्हायचं एवढं लक्षात घ्यायचं. दखलपात्र आपण झालो की सगळेजण आपल्या अवतीभोवती फिरायला सुरुवात होतात. आणि दखलपात्र कधी होईल की ज्यावेळेस या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आपण 40-50 हजार मतं घेऊ त्यावेळेस इथं दखलपात्र होतो हे आपण लक्षात घ्या. आणि तेवढी ताकद आपल्या सगळ्यांची आहे याची मला जाणीव आहे. ही ताकद आपली सगळ्यांची आहे. फक्त स्वतःला थोडीशी मुरड घालावी लागेल. मुरड काय घालावी लागेल? मुरड काय घालावी लागेल? जे देणार आहे ते घ्या, फुकटच देणार त्याने थोडी कमावले, पूर्णपणे लुटलेला आहे. जो येईल त्याचं घ्या, जो येईल त्याचं घ्या. पण मग कोणाला? वंचितला. मग कोणाला? जो उमेदवार आपण उभा करू त्याला, जो उमेदवार आपण उभा करू त्याला. कारण आपल्याला या मतदारसंघामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये दखलपात्र व्हायचं हे लक्षात घ्या. आणि दखलपात्र आपण
झालो त्या दिवशी पुण्याचं राजकारण हे आपल्या अवतीभोवती फिरायला सुरुवात होईल ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग यांनी माझ्यावरती असं उपकार केलं, त्यांनी माझ्यावरती असं उपकार केलं, गल्लीवाला येईल, गल्लीवाला दालीवाला येईल, सगळेच येतील. त्याला म्हणायचं तू उभा राहिलास की तुझा विचार करू, आता तिसऱ्यासाठी तू येऊ नको. तू उभा राहिलास की तुझा विचार करू, तू तिसऱ्यासाठी येऊ नको. यावेळेस मला जे करायचंय ते मी करणार आहे. आणि म्हणून ही खुणगाट आपण बांधा की आपल्याला या मतदारसंघामध्ये दखलपात्र व्हायचं आहे. आणि दखलपात्र व्हायचं असेल तर एकूण एक मत जो उमेदवार आहे त्याला आपण दिलं पाहिजे हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.